मला ना 5-5 स्टार भेटलेत आणि प्रत्येक महिन्यामध्ये त्या विद्यार्थ्याचं नाव आहे. फक्त मला म्हणजे ती 2-4च नावं असतील बहुतेक. ती 2-4च नावं जी आहेत ती तुम्ही उद्या परवा तेरवा मॉनिटर्सच्या ग्रुपमध्ये टाका. ओके मैम. मैम आपने क्या कहा? मैंने ज्वाइन किया है क्लास. चला आता क्लास चालू करूयात. मी स्क्रीन शेअर करते, थांबा. गेल्या वेळी आपण रोधांची एकसर जोडणी बघितली है ना, सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स बघितलं. आज आपण काय बघणार आहोत? पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स बघणार आहोत. ही जी पॅरलल जोडणी आहे ना मुलांनो, ही खूप 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 फायदेशीर आहे. रोधांच्या एकसर जोडणीमध्ये आपण काय बघितलेलं की एकत्र आपण एका लाईनीमध्ये खूप सारी आपली उपकरणं जर जोडली तर त्याच्यामुळे काय होतंय, रोध वाढतोय आणि मग प्रत्येक उपकरणाला जे विभवांतर मिळायला पाहिजे ते विभवांतर काय होतंय मुलांनो, कमी होतोय ना. आणि परिणामी काय होतंय, परिणामी जो करंट आहे, जो विद्युत धारा आहे. गुड इव्हनिंग मॅम. तर आता ह्याच्या बिलकुल उलट होतंय पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये. तुम्हाला माहिती आहे आपल्या घरामधली जी सगळी जे सर्किट केलेलं आहे, वायरिंग केलेली आहे, ती ह्या पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये केलेली आहे, समांतर जोडणीमध्ये केलेलं आहे. समांतर जोडणीचे खूप जास्त फायदे आहेत एकसर जोडणीच्या तुलनेत. मग आज आपण ती समांतर जोडणी जी आहे ती समजून घेणार आहोत. इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि ते खूप जास्त इंटरेस्टिंग सुद्धा आहे. आणि मग समांतर जोडणी बघितल्यानंतर आपण ह्या दोन्ही जोडण्यांना कम्पेअर करणार आहे. त्या दोघांचा फरक परीक्षेमध्ये नक्की नक्की विचारला जातो. ठीक आहे, चला आता मी स्क्रीन शेअर करते, मला 1 सेकंड द्या. मॅम ते आलं होतं परीक्षेत. आलेलं आहे ना? हा, तेच म्हटलं. येस मॅम. ते नक्कीच विचारतात, का बर आपण समांतर जोडणी का करायची, एकसर जोडणी का नाही करायची, ते परीक्षेत डेफिनेटली विचारतात. मॅम आणि परिपथाचा परिणामी रोध काढा असं पण आलं होतं. हा, परिणामी रोध, बरोबर. म्हणजे इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स ऑफ पॅरलल कॉम्बिनेशन. ठीक आहे, चला मला मिळाले, मी शेअर करते. ठीक आहे, आता तुम्हाला एकदम हे छान क्लिअर दिसत असेल. आता ह्याच्यामध्ये बघा, पहिल्या लेफ्ट बाजूला जी आहे ती रोधांची एकसर जोडणी आहे, दुसऱ्या बाजूला आहे ती रोधांची जी आहे ती समांतर जोडणी आहे. तुम्ही बघू शकता की इथे R1, R2, R3 असे 3 रोध जोडलेत एकमेकांना. आणि त्याच्यानंतर इथे एक बॅटरी आहे, इथे स्विच आहे आणि इथे हे A लिहिलंय बघा, हे ॲमीटर आहे करंट मोजण्यासाठी, विद्युत धारा मोजण्यासाठी. आणि हे आहे व्होल्ट मीटर, विभवांतर मोजण्यासाठी. ठीक आहे, तर आता जर आपण रोधांना असं पॅरलल लावलं, एकमेकांशी पॅरलल जोडलं, समांतर जोडणीत जोडलं, तर काय होईल? साक्षी बेटा, तू काय म्हटलेलीस, काय काढायला आलेलं? परिपथाचा परिणामी रोध काढा असं आलं होतं. परिणामी रोध. परिणामी रोध म्हणजे टोटल सर्किटचा हे सगळी जोडणी केल्यावर इफेक्टिव्ह त्याचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स किती. इक्विव्हॅलंट म्हणजे सांगते आता तुम्हाला, एक्सप्लेन करते. आपण आधी ह्याच्यातून एक डायग्राम मधून त्याला समजून घेऊयात. 1 सेकंड, आता मी दुसरी स्क्रीन शेअर करते तुमच्या बरोबर. तुमचे मित्र सवंगडी जे येत नाहीत क्लासमध्ये, त्यांना सांगा जरा क्लासमध्ये यायला. बघा, आपण जे ठरवलेलं ते घडतंय की नाही? येस मॅम. हा,
सो नो फेक प्रॉमिसेस. तर ज्यांनी खरं खरं त्या गोष्टीचं पालन केलं आता त्याचा त्यांना फायदा पण भेटणार आहे. बर, चला आता इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स म्हणजे आधी काय सांगते मुलांना. तुम्हाला आठवते गेल्या वेळी की नाही आपण काय केलेलं, असं समजा 3 बल्ब घेतलेले आणि 3 बल्बाचा रोध नुसता घेतलेला, म्हणून आपण बल्बाचं चिन्ह न दाखवता काय केलेलं, असं आपण रोधाचं चिन्ह दाखवलेलं. बरोबर आहे. हा एक रोध, इथे दुसरा रोध आणि नंतर इथे तिसरा रोध. आता समजा हा 5 आहे, हा 6 आहे आणि हा 7 आहे. तर हे आपण एकत्र असे एकसर जोडणीमध्ये जोडले. तर ह्या तिघांना सर्किट मधून बाहेर काढून त्यांच्या परिणामी रोध, मी एकच रोध मला जोडायचा असेल तर तो किती ओमचा जोडेल मग मी? 18 ओहम. 18 ओहम मॅम. 18 ओहम. परिणामी रोध म्हणजे ती जी जोडणी आहे त्या जोडणीला आपण किती रोधाने रिप्लेस करू शकतो, म्हणजे सर्किटवर काहीच फरक नाही पडणार. जेवढा आधी करंट जात होता तेवढाच आता पण करंट जाणार, असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. तर अशीच आता आपण काय करणार आहोत, रोधांची समांतर जोडणी बघणार आहोत. तर ही समांतर जोडणीमध्ये बघूया की आपण बघितलं जर एकसर जोडणीमध्ये जोडले तर परिणामी रोध वाढतोय. सगळेजण काय होतात आहेत, ऍड होतात आहेत, सगळ्या रोधांची बेरीज होऊन जाते. आणि जर आता ते समांतर जोडणीमध्ये जोडले तर काय होणार आहे आता बघूया. तर सिंपल आपलं सर्किट आहे. आपण काय करतोय, हा एक रोध घेतला, परत एक मिनिट मी दुसरी रेडीमेड डायग्रामच घेते, म्हणजे मला डायग्राम ड्रॉ करायला वेळ नको घालवायला आणि ती चांगली बनेल नाही बनेल हे पण नको काय. रेजिस्टन्सेस इन पॅरलल. थांबा मी एक आकृती घेते, ती आकृती आपण शेअर करूया. काय झालं, एवढं शांतता का आहे? कोणी काय बोलत नाहीये? मॅम तुम्ही काहीतरी शोधत आहात म्हणून. येस मॅम. येस अच्छा. ठीक आहे, येस मॅम. ठीक आहे, कळलं. हे जे प्रार्थना लागते ना, मला ना आपल्या क्लास मधल्या काही मुली एकत्र गाणे गाताना दिसतात, ती प्रार्थना म्हणताना. काय माहिती? मी सुद्धा म्हणते. हा, नाही नाही नाही, म्हणजे मी विज्युअलाइज हेच करते की रिअल मध्ये ते खरं खरं तुम्हीच गायले असं फील होतं मला. येस मॅम. येस मॅम. ठीक आहे, चला स्क्रीन दिसते आता, आकृती दिसते हो तुम्हाला? मॅम दिसत आहे. ठीक आहे. येस आता मॅम. बघा, त्याच आकृतीला मी काय काय करणार आहे, आधी आकृती समजून घेऊयात. इथे हा पहिला रोध आहे R1, हा दुसरा आहे, हा तिसरा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ना ह्या काय केले, ह्या तिन्ही रोधांची जी कॉमन टोकं होती, एकाला दुसरं टोक आणि दुसऱ्याला परत तिसरं टोक, असं एकसर न जोडता काय केलंय, लेफ्ट बाजूची तिघांची टोकं एकत्र घेतली, वायरने बांधली. राईट साइडची सगळी तिघांची एकत्र टोकं घेतली, वायरने बांधली. ठीक आहे. तर त्या दोन्ही टोकांच्या मध्ये हे सगळे तिन्हीच्या तिन्ही रेजिस्टर जोडलेत. हे पहिलं टोक तुम्हाला दिसतंय X, हे दुसरं टोक आहे Y. ठीक आहे. तर आता विभवांतर म्हणजे काय मुलांनो, दोन टोकांमधल्या विभवाचं अंतर, बरोबर आहे ना, म्हणूनच त्याला आपण विभवांतर. मॅम मग ही ह्या Yes ma'am. सगळ्यांची टोक कॉमन असल्यामुळे आता हे समजा आपण ही जी बॅटरी लावली,
ही समजा ही बॅटरी आहे 30 व्होल्टची. तर ह्या 30 व्होल्ट बॅटरीचं जे विभवांतर 30 व्होल्ट आहे, जसं आपण लास्ट क्लासमध्ये डिस्कस केलेलं 30च्या 30 व्होल्ट जे आहे ते उपकरणांना नाही मिळत. थोडस जे विभवांतर आहे ते दुसरीकडे वापरलं जातं. दुसरीकडे वापरलं जातं म्हणजे काय, जसं आता स्विच आहे, ॲमीटर आहे, व्होल्ट मीटर आहे, परत स्वतः ते इलेक्ट्रिक वायर्स आहेत, ह्यांच्यामध्ये ते थोडंफार खपलं जातं, वापरलं जातं. मग 30 व्होल्ट पेक्षा कदाचित मग इथे जे आपल्याला ऍक्च्युअल मध्ये मोजल्यावर जे विभवांतर मिळेल कदाचित हे असं असू शकतं, 29.5 व्होल्ट वगैरे असं असू शकतं. कळतंय तुम्हाला? येस मॅम. बघा, नीट बघा. तर आता काय होतंय, आपण जर गेल्या वेळी बघितलेलं तर तुम्हाला आठवत असेल, जे एकसर जोडणीमध्ये हे विभवांतर वाटलं गेलेलं होतं, म्हणून आपण इकडे एक V1 मोजलेला, इकडे असा V2 मोजलेला बाकीच्या सर्किट्स मध्ये, म्हणजे गेल्या वेळेच्या एकसर जोडणीमध्ये. पण इथे काय होतंय, टोकच कॉमन आहे. ह्याच्या इथे किती विभवांतर आहे, तर इथे आपल्याला व्होल्टमीटर जोडावं लागेल. मधल्यासाठी पण इथेच व्होल्टमीटर जोडावं लागेल. ह्या तिसऱ्यासाठी पण तर इथेच व्होल्टमीटर जोडावं लागेल. म्हणजे काय, सेम पॉइंटलाच आपल्याला व्होल्टमीटर जोडावं लागेल. त्याच्यामुळे एकच विभवांतर ह्या तिघांना पण मिळतंय. याचा अर्थ काय, विभवांतर वाटलं गेलेलं नाहीये. राईट, विभवांतर वाटलं जात नाहीये पॅरलल जोडीमध्ये, समांतर जोडीमध्ये. पण एक गोष्ट ही आहे की आता हा जो करंट आहे बघा, हा जो करंट I वाहतोय, हा समजा उदाहरण घेतोय आपण, हा समजा करंट जो आहे तो 3 अँपियर आहे. किती आहे, 3 अँपियर. 3 अँपियर करंट इथे एंटर झाला. ह्याने एंटर इथे झाला, पण आता त्याला 3 वाटा भेटल्या ना इथे बघा, 1 2 3. तर जसं की नदी वाहते आणि नदीचे 3 पार्ट्स बनतात, तर ऑब्व्हियसली पाणी वाटलं जाईल ना, तसं इथे करंट पण वाटला जातो. आता हा इक्वली म्हणजे समान भागला जातोय, 1 अँपियर 1 अँपियर. हा, ते तसं म्हणू नाही शकत आपण. का नाही म्हणू शकत, कारण ते रोधाच्या किमतीवर अवलंबून आहे. सर समजा ह्या तिन्ही पण रोधांची सेम किंमत असेल, समजा तिन्ही पण रोध जे आहेत ते एकाच किमतीचे आहेत, सगळे 5 ओम आहेत किंवा 3 ओम आहेत, तरच हा जो करंट आहे, तरच ही जी विद्युत धारा आहे ती समान विभागली जाईल. नाही तर ती रोधाच्या किमतीनुसार विभागली जाते. हे आपण लास्ट क्लासमध्ये पण बघितलेलं होतं. ठीक आहे. तर आता पुढे, आता मग आपण तेच बघायचंय की ही रोधांची समांतर जोडणी बाजूला काढून एकच रोध मला जर जोडायचा असेल समान विभवांतरासाठी आणि समान विद्युत धारा ठेवून, म्हणजे विद्युत धारा तेवढीच वाहिली पाहिजे आणि मी बॅटरी 30 व्होल्टचीच लावणार आहे, म्हणजे मी सर्किटला काहीही फरक नाही करत आहे सर्किटमध्ये, विद्युत परिपथामध्ये. तर हे मला 3 हे रेझिस्टन्स असे नकोय, त्याच्याऐवजी फक्त एकच रेझिस्टन्स जोडायचा आहे, एकच रोध जोडायचा आहे. तर मग मला किती रोध जोडावा लागेल त्याची किंमत काढणे, त्यालाच म्हणतात परिणामी रोध शोधणे. बरोबर साक्षी, परिणामीच रोध होतो, परिणामी रोध आपल्याला शोधायचं. ठीक आहे. तर सोपं आहे, गेल्या वेळी जसं केलेलं तसंच आता आपण करणार आहोत. काय करायचं, आपल्याला ओमचा नियम वापरायचा आहे. व्हेरी सिम्पल. ठीक आहे, चला आता आपण लिहूया. सगळ्यात आधी तर आपला ओमचा नियम काय आहे, V = I. ठीक आहे. आता आपण नीट लक्ष द्या. आता आपण हे पूर्ण परिपथाबद्दल ज्यावेळी बोलतोय, ह्या पूर्ण परिपथामध्ये जो आपण विभवांतर दिलेलं आहे ह्या बॅटरीला यूज करून, त्याला आपण V म्हणूया. आणि हा इथला जो करंट फ्लो होतोय, टोटल करंट एकूण मिळून सगळ्या ब्रांचेस मधनं, इथे पण बघा हाच करंट जिथे जेवढा एंटर झालाय तेवढाच इथे बाहेर येणार आहे ना, आणि सगळ्यांचं तिघांचं परत बेरीज होणार आहे. तर इथे 3 अँपियर असेल, तर इथे माघारी येताना पण 3 अँपियर असेल, आणि बाकी इथे मध्ये तो किती पण वाटला गेला असला तरी परत जोडला जातोय, म्हणून जेवढा आतमध्ये गेलाय तेवढाच तो बाहेर येतोय. मग
तो करंट म्हणजे आपण टोटल करंट घेऊया हा आय. ठीक आहे. आणि आर ला काय लिहूया आपण, आरपी. आरपी म्हणजे ह्या पॅरलल कॉम्बिनेशनचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स म्हणजेच समांतर जोडणीचा परिणामी रोध जो आता आपल्याला काढायचा आहे की हे 3 रोध R1 R2 R3 न जोडता मला किती किमतीचा आरपी एकच रेझिस्टन्स जोडावा लागेल ते आपल्याला काढायचंय. ठीक आहे. तर हे पूर्ण परिपथासाठीची ही आपली झाली एक इक्वेशन, हे एक समीकरण बनलं. आता काय करूया, आता आपल्याकडे ह्या 3 ब्रांचेस आहेत, हे 3 काय झाले आपल्याकडे फांद्या फुटलेत. तर आता प्रत्येक ब्रांचसाठी प्रत्येक फांदीसाठी आपण काय करूया, आता ही ओहमचे हे काय करूया समीकरण, आय मीन ओमचा नियम आपण लागू करूया. ठीक आहे. तर चला एक एक आपण एक आपण आता इक्वेशन लिहूया. आता ह्याच्यावरून मुलांनो, ह्या पहिल्या समीकरणावरून थांबायला आत्ताच नको 1 नंबर नाव द्यायला. ह्या समीकरणावरून मी आय ची किंमत काय लिहू शकते, ह्याच समीकरणाला रिअरेंज करून म्हणजे त्याची मांडणी बदलून काय लिहू शकते, ह्याच्यावरून मी आय साठी आईला इथे व्ही अपॉन आरपी. बरोबर आहे. येस मॅम. व्ही अपॉन आरपी ह्याला देऊया समीकरण नंबर 1. आता सेम आता पहिली ब्रांच घेऊया. बघा पहिल्या ब्रांच मध्ये हे किती आहे, रेझिस्टन्स किती आहे, परत विभवांतर तर व्हीच आहे. बरोबर आहे. व्ही सेम कॉमन आहे सगळ्यांना तिघांना, तर विभवांतर व्ही आहे. आणि करंट किती फ्लो होतोय पहिल्या ब्रांच मधनं, I1 आहे कॉमा आहे बर का, आणि करंट आहे I1. तर सेम ह्याच्यासारखंच आता ह्याच्यासाठी पण समीकरण लिहू शकतो आपण, I1 लिहू शकतो. तर I1 ला कसं लिहिणार आहे आपण, I1 इज इक्वल टू V अपॉन R1. ठीक आहे. सेम टू सेम I2 साठी पण लिहू शकतो, V अपॉन R2. आणि I3 साठी पण लिहू शकतो, I3 इज इक्वल टू V अपॉन R3. नंबर 3 आणि 4. तर आता पुढचं बघा, पुढचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप सोपा पण आहे. तर आता हे गणित म्हणजे हे सर्किट बघून आपल्याला कळतंय हे आपलं I1 I2 I3 हे ऍक्च्युअल मध्ये हे टोटल मिळून आपला पूर्ण परिपथामधून वाहणारा करंट आहे. तर मी असं लिहू शकते I1 इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3. बरोबर आहे. तर मग ह्याच्यामध्ये इक्वेशन नंबर 1 2 3 4 च्या किमती ठेवा. इथे लिहायचं तसं समीकरण, इथे मी लाईन करते, ह्याचा अर्थ तुम्हाला ते लिहायचंय. काय लिहायचंय की समीकरण 1 2 3 4 वरून किमती ठेवून, जसं तुम्ही भूमितीमध्ये लिहिता तसं. तर इथे येणार मग लेफ्टला काय येणार बघा, आय ची किंमत काय आहे, व्ही अपॉन इथे काय येणार, व्ही अपॉन R1 प्लस V अपॉन R2. हा. आता बघा व्ही अपॉन आरपी मी जसंच्या तसं ठेवलं आणि इथे काय करते मी, व्ही सगळ्यांमधून कॉमन काढू शकते, सगळ्यांच्या अंशाला व्ही आहे. काय उरेल ब्रॅकेट मध्ये, येस मॅम, R1 प्लस R2 प्लस R3. राईट. येस मॅम. मग हे व्ही कॅन्सल, मग 1 अपॉन आरपी इज इक्वल टू R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3. एक मिनिट खूप आणि 1 अपॉन R3. हेच तुमचं ते परिणामी रोधासाठीचं सूत्र आहे. म्हणजे परिणामी रोधाचा व्यस्त हा प्रत्येक रोधाच्या व्यस्ताच्या बेरजीत का असतो. बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे
आता मला तुम्ही तोंडी सांगा याचा अर्थ. समजा आता मी तुमच्यासाठी जरा सोपं करते. समजा माझा हा प्रत्येक रोध जो आहे तो 5 ओम होता. 5 ओम, 5 ओम, 5 ओम. तर मग परिणामी रोध म्हणजे हे 5 ओमचे 3 रेझिस्टर काढून मला एकच जोडायचंय. तर त्याची किंमत किती असेल हे सूत्र वापरून मला चला सांगा पटकन. काय मॅम? प्रत्येक रोध R1, R2, R3 ची किंमत समजा 5 ओम दिली. मला हे तिन्ही असे 3 खिचडी बनलेले रोध नकोय, ते काढून मला एकच रोध जोडायचंय. तर किती रोध मला जोडावा मध्ये? हा काढा, ते करा, पेन पेपर वापरा, सोडवा आणि सांगा मला. येस मॅम. हा चला, वेळ दिलाय मी तुम्हाला, सांगा मला. मी हात खाली करते, सॉल्व करून झाल्यावर हँड रेज करा. विवेकचं झालं पण? मॅम हो. इथे करंट आय किती आहे? करंटची काय जरूरतच नाहीये बेटा तुला. आर काढायचंय, आरपी काढायचंय. आरपी साठी बघ सूत्र 1/15. 1/15. मग आरपी किती आलाय? 1/15 कसं आलं रे तुझं? $1/15 कसं आलं? मी अजून 30 सेकंड्स वाट बघते. मॅम येस मॅम. 1/2. बर असेल, आय डोंट नो. 1/, तर नाहीच घ्यायला पाहिजे. कोणाच्या तर माईक मधनं आवाज येतोय. अच्छा, प्रणवच्याच येतोय. मॅम 3/5. येस मॅम. बर ठीक आहे, चला मी सोडवते. लेट्स सी खरंच काय येते. अरे मॅम बघ, 0.6. एक मिनिट. चला मी डायरेक्ट किंमतच ठेवते आता सूत्रामध्ये. बघा, 1/RP बरोबर 1/5 अधिक 1/5 अधिक 1/5 येणार, बरोबर आहे? येस मॅम. मग छेद समान आहे तर छेद आपण एकदाच लिहितो आणि वरच्यांची सगळ्या अंशांची बेरीज 1 अधिक 1 अधिक 1 3. 3/5 हे 1/RPचं उत्तर आहे. मग नुसतं आरपी पाहिजे असेल तर आपण काय करणार? दोन्ही बाजूंचा व्यस्त घेणार ना. मग हे उलट होणार, म्हणजे आरपी भागिले 1 मिळणार. तर भागाकारामध्ये 1 असलं तरी काय फरक नाही पडत, आपण त्याला काढून टाकू शकतो. 1ने भागलं कुठल्या पण संख्येला तीच संख्या असते ना. राईट साईडला 503. तर 503 ओम ही त्याची किंमत आहे. तर जर मग तुम्ही त्याला पॉइंट मध्ये उत्तर काढलं तर किती येईल? 3 × 3 1.33 नाही 1.6. 2.6. तर 1.666 1.67. 1.67 लिहू शकता तुम्ही. तर Yes, ma'am. 1.67 ओम हे तुमचं जे मॅम हे आहे रिपीट सांगता का? तर आहे. बेटा हे बघ, हे सूत्र आहे की नाही आपल्याकडे, हे बघ, हे सूत्र आहे ना आरपी काढण्यासाठीचं. 1/R1, 1/R2 आणि 1/R3. तर इथे R1, R2, R3 तिघांची किंमत सेम दिली आहे. तर बघ मी 1/5 5 5 लिहिलं. मग छेद समान आहेत तर छेद आपण एकदाच लिहितो आणि वरच्या अंशांची बेरीज करतो. मग उत्तर काय आलं? 3/5. पण हे 1/RPचं उत्तर आहे 3/5. आपल्याला नुसत्या आरपीचं उत्तर पाहिजे. म्हणून काय करायचं? दोन्ही बाजूंना उलट करायचं, व्यस्त करायचं. मग उलट केल्यावरती हा आरपी बनला आणि हे 3/3 बनलं आणि मग त्याला पॉइंट मध्ये काढलं भाग देऊन. हो मॅम, समजलं. चला आता मी तुम्हाला एक प्रश्न देते ह्या समांतर जोडणीवरतीच आधारित. आपण एखादं गणित, 2 गणित ट्राय करूया सोडवायला आणि मग तुम्हाला मी फरक सांगेल समांतर जोडणीचा आणि एकसर जोडणीचा. दोघांमधला काय फरक आहे आणि पॅरलल कॉम्बिनेशन हे सिरीज कॉम्बिनेशन पेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये बेटर कसं आहे. बेटर म्हणजे चांगलंय, उपयोगी आहे. हा
ठीक आहे, मला फक्त काही सेकंड्स द्या, गणित देते तुम्हाला. चला, बरं झालं, पटकन मला क्वेश्चन मिळालेला आहे. इंग्लिशमध्ये टाकलंय, आता मी मराठीमध्ये पण टाकते. एक मिनिट, सॉरी, दुसरंच काहीतरी मी टाकलं चुकून, इग्नोर करा त्याला. नाही, बरोबर टाकलेलं. ते स्क्रीन शेअर केलेली पण लिंक तिथे चॅट मध्ये दाखवते, मला कन्फ्युज झाले मग मी. मराठीमध्ये टाकते हा मुलांना, एक सेकंड. ओके मॅम. ओके मॅम. प्रतिकार म्हणजेच रोध बर का. प्रतिकारांची गणना करा म्हणजे रोधाची गणना करा, परिणामी रोधाची गणना करा, असा त्याचा अर्थ आहे. चला, 58 झालेत, 59, एकच मिनिट आहे. 1 मिनिट खूप जास्त आहे हे गणित सोडवायला, कारण हे खूप सिंपल वालं गणित आहे. नुसतं डोकं लावून कॅल्क्युलेशन करायचंय, दॅट्स इट. किमती ठेवायच्यात. मॅम, 0.93. अच्छा, असेल, माहिती नाही, मला सोडवून बघावं लागेल. ठीक आहे, ज्यांचं ज्यांचं झाले मुलांना हात वर करा. मॅम 0.92. 0.92. बर, ठीक आहे, असू शकतं. मॅम 1.0. ठीक आहे. ठीक आहे, चला मी ट्राय करते, लेट्स सी काय येते उत्तर. मॅम 0.93. बघूयात बघूयात, कारण मी सोडवलेले नाहीये, मी सोडवते, मग तुम्ही ओके चेक मॅम. करा तुम्ही बरोबर केलंय का. अच्छा, मुलांनो, मला हेल्प करा. मला आधी ऍटलिस्ट कमीत कमी किमती सांगा की काय काय दिलेत, कारण मी दुसऱ्या स्क्रीनवर असेल ना. 4. काय काय दिलेत. कॅल्क्युलेट द रिझल्टंट रेझिस्टन्स ऑफ पॅरलल सर्किट कंटेनिंग 3 रेझिस्टर्स. R1 2 दिलाय, R2 4 दिलाय आणि R3 6 दिलाय. स्ट्रेट फॉरवर्ड गणित आहे, नुसते डायरेक्ट. आपण आता मुलांना आपली लिहिण्याची पद्धत सोडायची नाहीये हा. तर आपण काय लिहिणार आहे, डेटा. आपला जो डेटा आपण लिहितो तसाच लिहायचा आहे. डेटा कसं लिहिणार आहे आपण. अच्छा, एक सेकंड ना मुलांना, मला काही एक सेकंड.
ठीक आहे. चला, R1 R1 किती आहे? 2 ओहम. एक सेकंड हा. R1 आहे 2 ओहम. R2 आहे 4 ओहम. याने नीट लिहिलं का नाही जात आहे? एक मिनिट. अरे हे लिहायचं एक टूल ट्राय केलं मी, नाही होते त्याने. थांबा. हा ठीक आहे. बघा, R1 आहे 2 ओहम. R2 4 आहे R2 4 ओहम. आणि R3 आहे 6 ओहम. ठीक आहे. हे आहे आपलं काय आहे हा डेटा. ठीक आहे. आता आपल्याला टू फाइंड काय काढायचंय? RP. हा, पॅरलल कॉम्बिनेशन आहे तर कन्फ्युजन नको, आपण आरपीच लिहायचं त्याला नेहमी. फॉर्म्युला लिहा परत. फॉर्म्युला काय आहे आपला? 1 upon RP is equal to 1 upon R1 plus 1 upon R2 plus 1 upon R3. अधिक 1 upon R3. 1 upon R3. येस मॅम. ठीक आहे. आता व्हॅल्यूज ठेवा. सोल्युशन तर 1 upon RP बरोबर. आता एवढी बेसिक गणित तर आय होप तुम्हाला कॅल्क्युलेशन्स येत असतील. जर छेद समान नसतील तर आपण काय करतो? लसावी काढतो. मॅम त्यांचा लसावी काढतो. आता तिरकस गुणाकार करण्यासाठी आपल्याकडे 3 किमती आहेत. तर तिरकस गुणाकाराने हे गणित जास्त कॉम्प्लिकेटेड होईल. तर सिंपल 2चा पाडा लिहा, 4चा पाडा लिहा, 6चा पाडा लिहा. तर पाडा लिहिल्यावर पहिला जो कॉमन नंबर येतोय सगळ्यांमध्ये तोच आपला लसावी असेल. बरोबर आहे. तर 6च्या पाड्यामध्ये 24 आहे, 4च्या पाड्यामध्ये पण 24 आहे आणि 2च्या पण पाड्यामध्ये 24 आहे. तर लसावी किती होईल आपला? 6 चोक 24. 24 पेक्षा कमी कुठला नंबर आहे जो तिघांच्या पाड्यात? 12. 12, 4 त्रिक 12 आणि 6 दोन्ही पण 12. तर आपण खाली काय लिहिणार? 12. बरोबर आहे. आता बघा 2ला 12 करण्यासाठी कितीने गुणावं लागलं असतं? 12 6ने ना. इथे मग 6ने. पण 6ने. हा 1 गुणिले 6 किती होईल? 6. 6. परत इथे 4ला कितीने गुणावं लागलं असतं? 3ने. तर इथे पण कितीने गुणावं लागेल? 3. मग 3. आणि 6ला कितीने गुणावं लागलं असतं 12 करायला? 2ने. इथे पण 1 कमी. कळलंय हे मी काय केलं? येस मॅम समजलं. हे 7वी 8वीची गणित आहेत तुम्हाला होती. तर खाली 12, 6 आणि 3 9, 10, 11. बरोबर आहे. येस मॅम. हा, मग आता ह्याचं व्यस्त करायचं दोन्ही बाजूंचा. मग आरपी काय येईल? 12/11. तर आता 12ला 11ने भागा. 1.09. 11 एके 11. 1 उरला. पॉइंट टाकणार आपण. इथे पण पॉइंट टाकणार आणि इकडे 0 देणार. हा 1 0 खाली आला, हा झाला 10. तरी पण 11ने काय त्याला भाग जात नाही, काल हा जणच येतो. परत इथे 0 टाकावं लागेल. 11 0 0. मग हा वरचा 0 खाली आल्यावरती 11 90 99. परत सेम टू सेम तसंच रिपीट होतंय बघा. परत बाकी किती होते ते पण परत 1.09090909 असंच येत राहील. मॅम त्याची आवर्ती होते. हा येस. मग हे आरपी आला 1.09 ओम. मॅम हा प्रश्न म्हणजे हा भागाकार ना गणितात आहे. हा ठीक आहे. चला आता मी हँड डाऊन केलेत. आता मला खरं सांगा किती जणांचा हा क्वेश्चन एकदम राईट आलाय? नो मॅम चुकला होता थोडासा. येस मॅम माझा पण. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. आता समजलंय ना. आता नेक्स्ट टाइम आपण सॉल्व्ह करू तर त्यावेळी जे आहे ते
चुकलेलं येस नाही मॅम. पाहिजे. ठीक आहे. ओके मॅम. चला आता काय करूयात आपण, आता ना एक डिफिकल्ट वालं गणित आपण सोडवणार आहे, जसं लास्ट टाइम पण सोडवलेलं. आता जे गणित आपण सोडवणार आहे ते खूप 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 जास्त महत्वाचं आहे. व्यवस्थित तुम्ही जर स्टेप्स फॉलो नाही केल्या तर ते गणित चुकण्याचे 100% चान्सेस आहेत. सीबीएसई बोर्डला हे गणित 10वी मध्ये आहे. ठीक आहे. आणि बोर्डाला गणित हे येतं. आणि मी शाळांमध्ये ज्या मुलांना हे शिकवायची तर 50 मुलांच्या वर्गामध्ये 3-4च मुलं ही गणित चांगल्या प्रकारे न चुकता सोडवू शकायची. हे गणित काय असं खूप मोठं काय रॉकेट सायन्स नाही, अरे खूपच डिफिकल्ट असं काही नाहीये. फक्त काही गोष्टींची जी दक्षता घ्यायला पाहिजे ती लोक नाही घ्यायची, सिली मिस्टेक्स करायची, त्याच्यामुळे हे गणित चुकायचं. गणित काय आहे? गणित अगदी सोपं आहे. लास्ट टाइम आपण केलेलं त्याच पॅटर्नचं गणित आहे. लास्ट टाइम जर तुम्हाला आठवत असेल तर आपण एक सर्किट घेतलेलं सिरीज कॉम्बिनेशनचं एक सर्किट घेतलेलं आणि त्या प्रत्येक रोधामधून किती करंट वाहेल, प्रत्येक रोधाला किती विभवांतर मिळेल, असं आपण V1, V2, V3च्या किमती फाइंड आउट केलेल्या, जर तुम्हाला आठवत असेल तर. येस मॅम. तर सेम तसंच आपण करणार आहोत. आता एक सर्किट मी तुम्हाला दाखवते. एक सेकंड स्क्रीन शेअर कर, म्हणजे ते स्क्रीनवर घेते ते सर्किट. तुम्ही सर्किट म्हणून कोणाला चिडवता का रे? नो मॅम. चला चांगली मुलं आहात तुम्ही. नो मॅम, नाही चिडवत. तुम्हाला माहिती आहे ना सर्किट म्हणून चिडवतात लोक एकमेकांना, म्हणजे येस मॅम. हो मॅम. येस मॅम. ठीक आहे. चला आता हे बघा, हे सर्किट आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय ते यार छोटं होण्याचा आरोप का नाही दाखवते. तर आता मी इकडे घेतलंय हे सर्किट. आता नीट बघा प्रश्न काय आहे, नीट समजून घ्या. आधी प्रश्न समजून घ्या. माहिती तुम्हाला ऑलरेडी जी रेडीमेड माहिती आहे ती काय दिलेली आहे की समजा इथे आपण ही किती बॅटरी लावली आहे, ही 30 वोल्टची बॅटरी लावली आहे. ठीक आहे. कितीची बॅटरी लावली? 30 वोल्ट. ठीक आहे. आणि इथे ह्या R1, R2 आणि R3च्या ह्या किमती दिलेल्या आहेत. समजा ही 5 आहे, हा 5 ओम आहे, हा एक मिनिट पातळवाला घेते, हा 5 ओहम आहे. लिहिलं का नाही जाते नीट? हा 5 आहे, हा 10 आहे आणि हा 15 आहे. ठीक आहे. ही एवढीच माहिती तुम्हाला दिली आहे फक्त. आणि ह्या दिलेल्या माहितीवरून तुम्हाला टोटल 3 गोष्टी काढायच्या आहेत. काय काय काढायच्या? 3 गोष्टी टोटल काढायच्या आहेत. त्या 3 गोष्टी ह्या आहेत. पहिली गोष्ट ही काढायची, तुम्हाला पूर्ण सर्किट मधून हा जो टोटल करंट I आहे तो टोटल करंट किती वाहतोय तो काढायचा. दुसरं हे काढायचंय की इंडिव्हिज्युअल, तुम्हाला माहितीये हा IS इथे डिवाइड होतो I1 आणि I2 आणि I3 मध्ये. तर हा I1 किती असेल, I2 किती असेल आणि I3 किती असेल हे काढायचंय. ठीक आहे. सॉरी मी ऑर्डर मागे पुढे केली. ऍक्च्युली ही दुसरी गोष्ट असेल आणि ही तिसरी गोष्ट असेल. पहिल्या नंबरची जी गोष्ट तुम्हाला काढायची असेल ती असेल परिणामी रोध. कळते? येस मॅम. समजलं गणित? समजलं गणित काय दिलंय? हो मॅम. येस मॅम. मी तुम्हाला एक्सप्लेन करू त्याच्या आधी तुम्ही मला सांगा कसं सोडवू शकतो हे गणित. हे असं वालं गणित आलेलं तुमच्या परीक्षेमध्ये किंवा शाळेमध्ये सोडवून दाखवलेलं का तुम्हाला? नो मॅम, आलं पण नाही आणि सरने दाखवलं पण नाही. हा, कारण हे डिफिकल्ट वाली कन्सेप्ट आहे. सांगा मला आता, डोकं लावा जरा. गेल्या वेळी जर आपण केलेलं अगोदर RP काढून घ्यायचं, मग त्यानंतर
आरपी कसा काढायचा? (1/(r1) + (1/(r2) + (1/(r3) करून. येस, बरोबर आहे. मग आरपी सूत्रात मिळेल. ठेवून. हा ठीक आहे, आरपी काढला. मग पुढे पुढे आय काढायचा मॅम आहे. नंतर आपल्याला व्ही माहित आहे, व्होल्ट माहित आहे. मग R = V/I ह्या सूत्रात ठेवायचं. हा, ओमचा लॉ वापरून आपल्याला आरपी पूर्ण सर्किटचा परिणामी रोध पण मिळेल ना. हाच टोटल रेझिस्टन्स आहे आणि पूर्ण सर्किटचा जो विभवांतर आहे ते पण माहितीये. मग पूर्ण सर्किट मधून किती करंट वाहतोय ते पण मिळेल ओमचा लॉ यूज करून. बरोबर आहे. चला, म्हणजे पहिले 2 पार्ट्स तर सोडवतात. तिसऱ्या पार्टला काय करायचं? ठीक आहे, चला आता तुम्हाला जे सांगितले तुम्ही ते ट्राय करूया, सोडवूयात आपण. फटाफट सोडवूयात. आता मी ना मुलांना प्लीज तुम्ही तुमच्या जवळ तसं फॉर्मॅट मध्ये लिहा. आता आपल्याजवळ वेळ कमी आहे तर मी फटाफट तो डेटा टू फाइंड न लिहिता सोडवते. हा बोल बेटा. हा बोल. आपण जर दुसऱ्यांदा I1, I2 आणि I3 काढलं तर या तिघांची बेरीज मिळून I तयार होतं. मग दुसऱ्यांदा आपण हे I1, I2, I3 काढलं तर? हा, तसं पण करू शकतो. ठीक आहे, चला आता 1/RP आधी आरपी करूया. आता मुलांनो, खूप सारी मुलं मिस्टेक काय करतात बघा. हे फॉर्म्युला लिहिताना 1/RP लिहिण्याच्या ऐवजी ते RP = 1/R1 हे सगळं लिहितात. त्याच्यामुळे त्यांचं उत्तर चुकतं. तर फॉर्म्युला लिहिताना मिस्टेक नका करू. तर चला, 1/, मग आता 5 + 1/10 + 1/15. बरोबर आहे. आता लसावी किती असेल? एलसीएम किती असेल? 30 असेल. येस, 30 आहे सगळ्यांच्या पाड्यामध्ये. तर 5 सख्ख 30, 6ने गुणावं लागेल अंशाला. परत 10 त्रिक 30 अंशाला 3ने गुणावं लागेल आणि 15 दुनी 30. मगाशी केलं तसंच केलंय मी. लसावीने गुणलंय दोवर अंशाला आणि छेदाला. ठीक आहे. तर मग वरती किती आलं? 6 आणि 3 9 10 11 परत आलं 11 भागिले 30. मग आता हे 1/RP ची ही किंमत आहे मुलांनो. तर मग RP ची किंमत काय होईल? RP 30/11. आता सध्या ना मी ह्याला तुम्ही हवं तर दशांश रूपामध्ये काढू शकता. सध्या आपलं कॅल्क्युलेशन पुढच्या स्टेप्सचे सोपे होण्यासाठी मी ह्याला असंच ठेवते. ठीक आहे. तर 30/11. तर पहिला पार्ट भेटला. आता दुसरा पार्ट बघा. दुसरा पार्ट तर अजून सोपा. दुसऱ्या पार्ट साठी ओमचं लॉ यूज करून काय लिहा? सूत्र लिहा. दुसऱ्या पार्ट मध्ये काय काढायचंय आपल्याला? आय काढायचं. आयचं काय सूत्र आहे? आयचं काय सूत्र आहे? I = V/R. V/R. मग आपण इथे V/RP लिहिणार. बरोबर आहे. तर V किती आहे? 30 आणि खाली RP किती आला आपला? 30/11. कळते मी म्हणून का केलं? ह्याला मी असं लिहू शकते, 30/30/11. बरोबर आहे. मग ह्याला मी काय करणार? उलट करणार, गुणाकाराचं चिन्ह टाकून 11/30. बरोबर आहे. मग हे 30 कॅन्सल. आय किती आलं तुमचं? 11 अँपिअर. 11 अँपिअर. तर दुसऱ्या पार्टचं पण उत्तर मिळालं. आता तिसरा पार्ट, खूप सारी मुलं ना ही दुसऱ्या पार्ट पर्यंत बरोबर सोडवायची, तिसऱ्या पार्ट मध्ये व्हायची गडबड. आता तिसरा पार्ट खूप सोपा आहे. तिथे पण ओमचाच लॉ वापरायचा आहे. फक्त ती लोक जे आहेत, मी जसं म्हटलं ना, सिली मिस्टेक्स करायचे. तर आता तिसऱ्या पार्ट साठी बघा, आपण एक एक ब्रांच घेऊया. आता ही जी पहिली ब्रांच आहे, पहिल्या ब्रांच साठी आपला R1 किती आहे? 5 ओम. ठीक आहे. आणि V किती आहे? 30 व्होल्ट. 30 व्होल्ट. मग ह्याच्यासाठी पण आयचं सूत्रच वापरायचंय, अजून काहीच नाही करायचंय. ह्याला सूत्र काय लिहू शकतो आपण? I1 = V/R1. हा, मग 30/5 किती आलं? 6 अँपिअर.
झालं. सेम बे I2 किती मिळेल तुम्हाला? V/R2. मग 30 भागिले 2 30 ampere. भागिले 10 किती मिळालं? 3 अँपिअर. 3 अँपिअर. सेम बे I3 किती येईल? 2 V/R3. सूत्र प्रत्येक वेळी लिहायचं बरं का 2 मुलांना. अँपिअर. हा, तर 30 भागिले 15 2 2 ampere. अँपिअर. आता आपली ही उत्तर ampere. बरोबर आहेत की नाही मुलांना कशी पडताळायची? जसं आता साक्षी म्हणाली हे I1, I2, I3 हे तिघांना मिळून I यायला पाहिजे. तर 6 आणि 3 किती? 9, 10, 11. ह्याची टोटल 11 येते आणि आपल्याला I सेपरेट काढला तेव्हा पण आपल्याला काय मिळालंय? हे 11च मिळालेलं आहे. ह्याचा अर्थ आपलं गणित बरोबर आहे. ठीक आहे. पटकन आता हे कॉपी करा किंवा ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि मी आता ह्याच आकृतीला तुम्हाला वेगळ्या किमती देणार आहे जे तुम्ही होमवर्क साठी सोडवायचे. आकृती काढायची का? हा, आकृती पण काढायची ना. बिना आकृतीचं कसं कळणार की कशाची किती व्हॅल्यू होती? आता हवं तर ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन नंतर आकृती काढा. येस मॅम. हा, ते अटेंडन्स. अच्छा, तुम्ही मगाच्याच पिरियडला अटेंडन्स लावली नाही का? येस मॅम, मगाशी लावली. ठीक आहे. चला मी स्क्रीन काढू का? मी दुसरं गणित देते. हो मॅम. Yes, ma'am. होमवर्क साठीचं गणित देते. हो मॅम. ठीक आहे. आता बघा मी ना 2 आकृत्या देते वेगवेगळ्या. दोन्ही आकृत्यांमध्ये 2 वेगवेगळी व्हॅल्यूज देणार आहे कारण मग तुम्हाला 2 गणित सोडवायची आहेत. ठीक आहे. ह्याच्यापेक्षा पण अजून ह्याच गणिताला कॉम्प्लिकेटेड करून आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघणार आहोत. चला, आता समजा हे 2 आहे, 2 ओम आहे, हे 4 ओम आहे आणि हे 6 ओम आहे. ठीक आहे. आणि इथे बॅटरी आहे 20 व्होल्टची. हे पहिलं गणित आहे. दुसऱ्यामध्ये हे आहे 3, हे आहे 5 आणि हे आहे 10. ठीक आहे. आणि इथे बॅटरी आहे 40 व्होल्टची. चला, आता ही गणित स्क्रीनशॉट घ्या, ड्रॉ करा. आधी स्क्रीनशॉट घ्या, नंतर हवं तर ड्रॉ करा. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काढायचं ते पण लिहिते. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काढायचंय? सगळ्यात आधी तर आरपी काढायचंय. दुसरं काय काढायचंय? टोटल करंट I काढायचंय. आणि तिसरं काय काढायचंय तुम्हाला? I1, I2 आणि I3. ठीक आहे. ह्यांच्या किमती काढायच्या आहेत. येस मॅम. ओके मॅम. ठीक आहे. अच्छा, मुलांना एक अनाउन्समेंट आहे. थांबा, मी नोट केलं हे. मी अनाउन्समेंट केलं. मी अनाउन्समेंट केल्याशिवाय जाऊ नका.